पुण्यात अक्कलकोट भूषणरत्न पुरस्कार सोहळा 2026 उत्साहात पार पडला। अक्कलकोट तालुक्यात जन्मलेले आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने सन्मान करण्यात आला। पुणे शहरात गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने आयोजित केलेल्या अक्कलकोट भूषणरत्न पुरस्कार सोहळा 2026 आयोजित करण्यात आला। अक्कलकोट तालुक्यात जन्मलेल्या तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान गावगाथा मीडिया नेटवर्क प्रमुख पत्रकार धोंडप्पा नंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आला। आपल्या कर्तृत्वातून अक्कलकोटचे नाव पुण्यासह राज्यभरात उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होताना विशेष अभिमान वाटत असून खरोखरच पत्रकार धोंडप्पा नंदे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितले। आपल्या सगळ्यांचा उपयोग अक्कलकोटसाठी कसा करता येईल, माझ्यासाठी काय सूचना देता येतील, काय करता येईल। एक शेवटी राजकारणात आहे, आमदार आहे, त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाचा आहे, त्यामुळे थोडं अपेक्षा जास्त असणं साहजिक आहे। पण हे सगळं करत असताना तुमच्या सगळ्या लोकांचं मार्गदर्शन सूचना हे निश्चित माझ्यासाठी कामाला येतील। धोंडप्पा, तुमची धडपड, तुमची प्रामाणिकता जी खूप चांगली आहे तुमच्यासाठी। म्हणजे पुण्यात एखादा कार्यक्रम आयोजन करणं, एवढ्या लोकांना एकत्र आणणं, हे घरात फोन छोटं काम असेल तरी आपल्याला होत नाही, एवढ्या लोकांना फोन करणं, एकत्र आणणं, खूप चांगला कार्यक्रम आज तुम्ही केला आहे। विशेषतः परत एकदा आम्ही अक्कलकोटवासियांच्या सगळ्यांकडून तुमचा आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो। यावेळी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले महाराज, माजी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, माधव राजगुरू, शरणकुमार लिंबाळे, पौर्णिमा गायकवाड, बंडोपंत कुलकर्णी, महेश बोळकोटकी, रविकांत पाटील, वीरभद्र हारकुड, गणेश फुलारी, संजीव कुमार हिळी, चंद्रशेखर भांगे, सिद्धार्थ कापसे, अमोक सिद्ध चेंडके आणि ॲडव्होकेट सदाशिव माळगे यांचा अक्कलकोट भूषण तथा अक्कलकोट रत्न म्हणून गौरव करण्यात आला। नोकरी, व्यवसाय, प्रशासन, न्यायव्यवस्था, पोलीस सेवा, उद्योग, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कर्तृत्ववान अक्कलकोटकरांची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी असून आपल्या गावापासून दूर राहूनही आपल्या मातीशी असलेली नाळ कायम जपत समाजासाठी योगदान देणाऱ्या या व्यक्तिमत्वांचा सन्मान हा अक्कलकोटसाठी अभिमानाचा विषय असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना सांगितलं। यावेळी प्राध्यापक सदाशिव माळगे लिखित समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर या पुस्तकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। माझं सकाळी दररोज अक्कलकोटचं, कारण दादांना माहित आहे की आपण सगळ्यांनी करूया आणि हे चांगलं आहे। आणि आता जो दिवाळी अंक यावेळेचा निघणार आहे त्या दिवाळी अंकाला आपण सगळ्यांनी सहकार्य करा। धोंडप्पा नंदेच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे, कारण ते सगळं प्रत्येक गावाला आपल्याला काय करायचंय की आपला सचिन दादा त्यांच्या पद्धतीनं काम करतात, आपण लोकसहभाग, आपण सगळं जण मिळून काम करूया। आणि नक्कीच अक्कलकोट जे स्वामीमुळं आज आपल्या मान वाढलेला आहे आणि आपण अक्कलकोटसाठी प्रत्येकाने थोडा थोडा वाटा उचलूया। स्वामी आपल्या पाठीशी राहतील। मी माझा स्वतःचा अनुभव मी सांगितलं। अक्कलकोटच्या भूमीतून घडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्याचा गावगाथा मीडिया नेटवर्कचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे। या सुंदर उपक्रमासाठी मुख्य संपादक धोंडप्पा नंदे आणि संपूर्ण संयोजक मंडळाचे मनापासून अभिनंदन केले। तसेच अक्कलकोटच्या कर्तृत्ववान भूमिपुत्रांचा गौरव करण्याची ही परंपरा यापुढे देखील अशीच अधिक व्यापक होत राहो हीच सदिच्छा यावेळी व्यक्त केली।